बघतोय तर तिला आत्ता 10,000च्या वर व्ह्यूज गेलेत भाई. तर पहिली व्हिडिओ आहे माझी जिला शॉर्ट्स म्हणजे इंस्टाग्रामवरती जास्त व्ह्यू गेले. 10,000 म्हणजे 9,000पर्यंत लास्ट गेली होती. ते पण आपल्या इथलं मंडळाच्या गणपतीची गेली होती. त्याच्यानंतर आता ही जी सेकंड व्हिडिओ आहे ही 10,000च्या वर व्ह्यू गेले तिचे. तर थँक्यू सो मच त्याबद्दल. पण इंस्टाग्रामवरती जेवढे पण लोकांनी सपोर्ट दाखवला त्यांना थँक्यू. आणि आता जाऊयात फटाफट नाश्ता करूयात चला. काय जसं की तुम्हाला माहिती आहे मी आता डीमार्टमध्ये आलेलो आणि आपण गाडी धुवून आणलेली. धुतल्यावर गाडी एवढी फरक नाही पडत जेवढी आत्ता बघा भाई. गाडी अख्खी चमकते चमचम चमचम आहे बघा. देखो हे बघा समोर गाईज हे बघा आपली गाडीची असं वाटतं ती मधलीला जी आहे ती चालू आहे. पॉपकॉर्न नको. मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज सकाळी आत्ता वाजलेत 9 वाजायला आलेत आणि मस्तपैकी आत्ता उठलो आहे मी. कारण की काल तर मला बरं वाटत नव्हतं. मग रात्री लवकर झोपलेलो. रात्री पण मी 8-8:30ला झोपून गेलेलो. परत 11ला उठलो. 11ला मला वेगळंच म्हणजे 8 वाजता मला एकदम थंडी वाजत होती आणि 11 वाजता मला नुसता घाम फुटत होता. फॅन लावून सुद्धा घाम फुटत होता. AC मध्ये सुद्धा घाम येत होता मला. मग परत आत्ता उठलो 9ला. फ्रेश वगैरे झालो म्हणजे हातपाय तोंड धुतले, ब्रश केला आहे आणि आता चाललो आहे नाश्त्याला चाललो आहे आजीकडे. कारण की काल आपल्यात इडली होती, आज आजीची इथं डोसा बनवला आहे. आता जातो मस्तपैकी नाश्ता करतो. कारण की काल रात्री पण मी काय खाल्लं नव्हतं. काल रात्री मी एवढ्याशा भातावरती झोपलेलो आणि सकाळी पण म्हणजे दिवसा पण एकच चपाती खाल्लेली आहे, रात्री पण एकच एवढा भात खाल्लेला. त्यामुळं मी काय भूक लागली मला आता भयंकरवाली. आता जाऊया मस्तपैकी नाश्ता करूयात, गरम गरम डोसे खाऊयात आणि मग खाली येऊयात. आणि गाईज काल ना आम्ही एक रील पोस्ट केलेली रात्री 8 वाजता. रील पोस्ट करून झोपून गेलो. सकाळी उठून बघतोय तर तिला आत्ता 10,000च्या वर व्ह्यूज गेलेत भाई. तर पहिली व्हिडिओ आहे माझी जिला शॉर्ट्स म्हणजे इंस्टाग्रामवरती जास्त व्ह्यू गेलेत. 10,000 म्हणजे 9,000पर्यंत लास्ट गेली होती. ते पण आपल्या इथलं मंडळाच्या गणपतीची गेली होती. त्याच्यानंतर आता ही जी सेकंड व्हिडिओ आहे ही 10,000च्या वर व्ह्यू गेले तिचे. तर थँक्यू सो मच त्याबद्दल. पण इंस्टाग्रामवरती जेवढे पण लोकांनी सपोर्ट दाखवला त्यांना थँक्यू. आणि आता जाऊयात फटाफट नाश्ता करूयात चला. नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता आपण चाललो काजूला सोडायला आणि तसंच जाणार डीमार्टला आणि मग तिकडनं जाणार डॉक्टरकडे. तर आता जाऊयात. भाई 4 दिवसानंतर गाडी चालू केली आहे मी. मम्मीला सोडलं डीमार्टमध्ये आणि आता मी चाललो आहे गाडीत पेट्रोल टाकायला. आणि तसंच आपल्याला गाडी धुवायची पण आहे. गाडी लय घाण झाली ना त्यामुळे धुवायची पण आहे गाडी. काय गाडी धुवून झालेली आहे फायनली. आणि गाडीचं एक हे दाखवतोय बघा. गाडी लांबनं ना ब्लॅक दिसते आणि जवळनं ना ग्रीन दिसते. म्हणजे आपण लांबनं जर का बघितली नाही गाडी तर ब्लॅक दिसणार आणि जवळनं बघितल्यावर ग्रीन दिसणार. आता जाऊयात घरी नाही आईला घ्यायला जायचं आहे डीमार्टला. परत चालू करूयात.
तुम्हाला माहिती आहे मी आता डीमार्टमध्ये आलेलो आणि आपण गाडी धुवून आणलेली. धुतल्यावर गाडी एवढी फरक नाही पडत जेवढी आत्ता बघा. भाई गाडी अख्खी चमकते, चमचम चमचम आहे बघा. देखो हे बघा, समोरून बॅक साईडनी नुसती शाईन करते गाडी. का? कारण की ना आपण हे बघा, हे हा एक पॉलिश म्हणून एक येतो, तो त्या पॉलिशने अख्खी गाडी पुसली आहे बघा. कसं चमकते बघा. आय थिंक सो कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर नाही येणार आहे, म्हणजे प्रॉपर अशी चमक नाही येणार. हे बघा ते बघा, देखो 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 देखो, झाडं बिडं सगळे दिसतात बघा. कसं आहे, एकदम टापटीप केली गाडी भाई. असं वाटतंय एकदम असं कोणतं तरी चांगली वॉश करून आणली आहे गाडी कुठनं तरी भाई. टायरला पण घासलं आहे मी ते शेवटी राहिलेलं ना तेवढं तेल टायरला पण लावून टाकलं मी. म्हणजे कसं गाडीचा टायर चांगला असेल दिसत असेल ना तर मग गाडी छान धुतली आहे समजायचं. हे बा भाई, किती कौतुक करायचं माझं स्वतःच मी. आणि डीमार्टमध्ये बसून करत होतो खाली इथे, लोकांना वाटत होतं मी गाडीतनं पेट्रोल चोरतोय की काय. मी पण दिसतोय गाडीत बघा इथं. गाईज हे बघा, आपली गाडीची असं वाटतं ती मधली लाईट जी आहे ती चालू आहे. पॉपकॉर्न नको. देखो गाइस, आर्रा में कितनी ताकत है और पिल्लू में कुछ ताकत ही नहीं है. देखो सच्ची बात है. अरे पिल्लू थोड़ा ज्यादा कम दिखा, अरे मैं गिर जाऊंगी. पिल्लू आरामात, पिल्लू आरामात. कुछ बोल, मैं बोलता हूं कोई जरूरत नहीं है, छोड़ यार. अरे यार, नियति तो ऐसी ही है, नियति में कुछ ताकत भी नहीं है. चल और अब माने गाइस मेरा काम बच गया. एक पीछे मेरे को लानी थी, ये लोग लेके आ गए. बस बस, बहुत अच्छा काम किया तुम लोगों ने. तेरे में कुछ ताकत ही नहीं है. पिल्लू है ताकत, नहीं उठाओगी क्योंकि पिल्लू ही ने उठा लिया. बाय बाय बाय. चलो. तर गाईज आता मी चाललो आहे डॉक्टरकडे दवाखान्यात. ॲक्च्युली आमचा जो फॅमिली डॉक्टर आहे त्याचं सकाळीच असतं, सकाळीच ते असतात शॉपमध्ये, संध्याकाळी नसतात त्यांच्या क्लिनिकमध्ये. म्हणून सकाळी आता चाललो आहे, काल गेलो नव्हतो. आता जाऊयात फटाफट. चला गाईज फायनली पोचलो आहे. गाईज डॉक्टरकडे जाऊन आलो, इंजेक्शन दिलं आहे कमरेवर. आता जाऊयात घरी आणि झोपून जाऊया. अशक्तपणा आला आहे, म्हणजे असं बॉडी चक्कर सारखं होतं. मम्मी गोळ्या घेते. तर गाईज फायनली घरी आलेलो आहे आणि येता येता निखिलच्या दुकानात गेलो, ज्यूस घेतला. आता वहिनीला पार्सल घेऊन आलो आहे घरी. आता जातो, थोडंसं जेवतो आणि गोळ्या खातो. तर गाईज आता वाजले रात्रीचे 11:30 आणि यासाठी एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.